जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 10वा आणि ओवी क्रमांक 19. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. अत्यंत गहन गूढ सर्व भगवद्गीतेचा गाभा असं ज्याला म्हणता येईल, अशा 9व्या अध्यायाचा अभ्यास पूर्ण करून 9वा अध्याय ओव्या त्याच्यावरच्या ओव्या त्यांचा अभ्यास पूर्ण करून आपण 10व्यामध्ये मागच्याला प्रवेश केला. आणि आपण असा विचार केला की ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता याचा अभ्यास करताना भगवद्गीता ही आपल्याला एकच महावाक्य शिकवते, तत्वम असी. आणि याचं अखंड भान आपल्याला असलं पाहिजे, म्हणजे आपल्या अभ्यासाची दिशा चुकत नाही. कारण पहिले अध्याय 6 अध्याय त्वमपदाचे, पुढचे 6 तत्पदाचे आणि शेवटचे 6 असी पदाचे आहेत. आणि त्याप्रमाणे तिथे वर्णन प्राधान्याने येतं, असा आपण विचार मागच्या वेळेला केला. आता 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. अत्यंत संस्कृत प्रचूर असं नमन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या सद्गुरूंच्या आध्यात्मिक स्वरूपाचं सगळं विवेचन माऊलींनी केलेलं आहे. हे सगळं आपण मागच्याला बघितलं. 19व्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आला होता, मी जसं म्हणालो. अतिशय उत्कृष्ट वर्णन श्रीगुरूंचं माऊलींनी केलं आहे. आणि माऊलींनी केलेलं वर्णन, त्याचा आपण अभ्यास, विचार म्हणूया, चिंतन मागच्याला केलंच, पण त्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे हे सुद्धा आपण बघितलं होतं. म्हणजे श्रीगुरूंचं जे वर्णन आहे किंवा मूल्य आहे, ते त्यांचं शारीरिक सौंदर्य म्हणा, त्यांची वस्त्रप्रावरण म्हणा, काही सिद्धी म्हणा, विशाल त्यांचा मठ असेल, शिष्य परिवार, त्यांची श्रीमंती, विद्वत्ता, आकर्षक वक्तृत्व, यातलं काहीतरी वर्णन केलं का ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांबद्दल? किंवा आपण आता 10व्या अध्यायापर्यंत आलेलो आहे. अनेक वेळा येऊन गेलं सद्गुरूंचं वर्णन. त्या वर्णनातून आपल्याला निवृत्तीनाथांचं चित्र काढता येईल का? चित्र काढता येईल का म्हणण्याचा आशय असा, बाह्य स्थूल वर्णन केलंय का? नाही. तर त्यांची पारमार्थिक अवस्था, त्यांचं आध्यात्मिक स्वरूप सद्गुरूंचं वर्णन केलं. आणि आपला मुद्दा असा सुरू होता की यातनं आपल्याला काय शिकायचं आहे, की माझी सद्गुरूंकडे बघण्याची दृष्टी काय असली पाहिजे. कुठेतरी माझ्या स्थूल दृष्टीमुळे माझ्या वागण्या बोलण्यामध्ये सद्गुरूंशी जर कुठे अघळपघळपणा असेल, तर मी सावध व्हायला हवं, असा त्याचा अर्थ आहे. कारण माझी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी काय असली पाहिजे याचा आपण विचार करतोय. त्यांच्याजवळ अहंकार नसल्यामुळे ते माझ्याशी अगदी मित्रत्वाने वागतात, हा त्यांचा मोठेपणा आहे.
हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणून मी मित्रत्वाने वागू नये त्यांच्याशी, हा मुद्दा. अखंड माझी दृष्टी त्यांच्याकडे बघण्याची पारमार्थिक, आध्यात्मिक अशीच असली पाहिजे. कारण परमेश्वर, ईश्वर माझ्यासाठी म्हणजे जीवासाठी, त्याच्या उद्धारासाठी ज्या देहाचा आश्रय करून बोध करतो आहे, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आणि म्हणून माऊलींनी श्रीगुरूंचं वर्णन तरुण तर तुर्या लालन लीला अशी विशेषणं देऊन केलेलं आहे. कुठेही निवृत्तीनाथ महाराज म्हणजे माझे वडील बंधू आहेत. शरीराने ते कसे आहेत, काळे गोरे उंच ठेंगणे, त्यांच्या आवडीनिवडी असलं काहीही वर्णन केलं नाही. फक्त त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन सद्गुरूंकडे फक्त कसा होता, पारमार्थिकच होता. आणि म्हणून माऊलीने असं वर्णन केलं, शेवटी आपण बघितलं होतं मागच्याला, की बुद्धिमत्तेच्या बळाने वर्णन करणं सद्गुरूंचं म्हणजे सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं होणार आहे. कारण ते सद्गुरू काय सुरू आहे, तत्वाचं वर्णन सुरू आहे. म्हणून तर आता सद्गुरू वर्णवेना अशी सुरुवात समर्थ का करतात, बऱ्याच वेळा मी त्याचा उल्लेख करतो. जे समर्थ ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांची दृष्टी सद्गुरूंकडे पाहण्याची जी आहे, ती मला कमावता आली पाहिजे. विशेषतः ज्यांचे सद्गुरू देहात आहेत त्यांना तर फार सांभाळावं लागतं. कारण देहात नसलेल्या सद्गुरूंबद्दल इतकी समस्या उद्भवतच नाही. कारण तशी परिस्थितीच निर्माण होत नाही. असो, तर हे सगळं वर्णन आपण माऊलींनी जे केलं ते सगळं आपण या 19 ओव्यांमध्ये बघितलं. त्याच्यामध्ये फार सुंदर संस्कृत शब्द, विशद बोध विदग्धा, विद्यार विंद प्रबोधा असेल, पराप्रमेय प्रमदा असेल, संसार तमसूर्या, अपरिमित परमवीर्या, तरणतूर्या लालन लीला, जगदखिल पालना, मंगलमणी निधाना, स्वजन वनचंदना वगैरे वगैरे, हे जे सगळे आत्मानुभव नरेंद्र, चतुरचित्त चकोर चंद्रा, इतके अप्रतिम शब्द माऊलींनी आपल्याला दिलेत. हे आहे सद्गुरूंचं वर्णन. आणि हे सगळं आपण एक महात्म्य सद्गुरूंचं, त्याच्यानंतर त्यांचं सामर्थ्य, त्यांचं महिमान आणि हा गीतारूपी जो ठेवा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिला, असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात आहेत, की त्यांनी जो मला दिला, ही जी श्रीगुरूंची माझ्यावरती कृपा आहे, इतक्या विविध पद्धतीने माऊलींनी त्यांच्या सद्गुरूंचं म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे. आजच्या अभ्यासाकडे वळूया. ओवी क्रमांक 20. तेच वर्णन अजून सुरू आहे, की सद्गुरूंनी गीतारूपी ठेवा मला कसा दिला. म्हणजे थोडक्यात अति साध्या भाषेत बोलूया, की कोणाच्या कृपेमुळे हे कर्म मी करू शकतोय, हा विचार आपण मागच्याला मी बोललो होतो, आठवत असेल तर. की इतकं प्रचंड मोठं कार्य केल्यानंतर त्याचं सर्व श्रेय ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतात. सद्गुरूंमुळेच हे शक्य झालं, अन्यथा नाही. आणि मी मागच्याला बोललो होतो, की हेच जर आपण निवृत्तीनाथांना जाऊन विचारलं महाराजांना, तर तेही तेच म्हणतील. त्यांचे सद्गुरूंना विचारलं तेही तेच म्हणतील. खरं सांगायचं ना तर जिथे मी काही करतो किंवा कर्तृत्वाचा अहंकार किंवा कर्तृत्वाची जाणीव नाही, खरे तेच पाय धरण्यायोग्य असतात. त्याच पायांवर खरं डोकं ठेवावं.
पुढे जाऊ, कारण तेच वर्णन माऊली अजूनही करते आहे 20 क्रमांकाची ओवी, की जे बोलणियाचे राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केले कल्पलता विवेकाची. एक उदाहरण दिलं माऊलींनी, की कारण काय आहे, हे कार्य श्रीगुरूंनी केलं. का बरं? कारण सामान्य माणसाच्या वाणीतून बाहेर पडलेल्या शब्दांच्या अरण्यात कितीही भटकत फिरले किंवा सामान्य मनुष्य लिखित वाङ्मय कितीही वाचले, तरी पण त्यातील वाक्यच काय, पण एक अक्षर देखील मनुष्याकरता सफळ असल्याची वार्ता कानापर्यंत येत नाही. दोन गोष्टी शिकता येतात त्याच्यातून आपल्याला. कोणत्या? एक, जो स्वतःला पारमार्थिक समजतो त्याने कोणतं वाङ्मय वाचावं, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, शृंगार रसाच्या कविता वाचणे किंवा लिहिणे, हे जे काही सगळं उद्योग मी स्वतःला पारमार्थिक समजून माझा जो सुरू असतो, त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे बरं का. आणि माऊलींनी तो दृष्टांत म्हणून वापरला आहे. ज्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे, की सामान्य माणसाच्या वाणीतून, म्हणजेच ते वाङ्मय असो नाही तर वाचेतून असो, जे काही येतं बाहेर, त्यातनं कोणाचं तरी शाश्वत हित होणार आहे का? नाही. परंतु अशा सामान्य माणसाप्रमाणेच त्या वांझ असलेल्या माझ्या वाणीलाच श्रीगुरूंनी अध्यात्माची कल्पलता केली आहे. मी माझ्या वाणीला सामान्य म्हटलं नसतं तर एवढं मोठं कार्य माझ्या हातून कधी घडणं शक्यच नाही आहे. पण घडलं समजा. हे कशासाठी बोलतोय? कोण म्हणताय माझी वाणी सामान्य आहे समजून घ्या. पुन्हा आपण काय, मला काय शिकायचं आहे हे शिकतोय. त्याच्यातनं ही दुसरी गोष्ट मला घ्यायची आहे. थोडं कुठे लोक म्हणायला लागले, अहो तुम्ही छान बोलता, जरा चिंतन वगैरे मांडा, प्रवचन करा. बोललो आपण मागच्या वेळेला, पुन्हा बोलून विषय झालेलाच आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा स्मरण. तर कुठे जर पारा चढत असेल आतमध्ये, हे आठवायचं, की ज्ञानेश्वरीचं एवढं प्रचंड कार्य करणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की माझी वाणी सामान्य मनुष्याची आहे हो. पण जे काही हित तुमचं होत असेल, त्याचं श्रेय माझ्याकडे जात नाही. असेल वाणी माझं हे, माझी वाणी हे माध्यम आहे निश्चित, पण माध्यमाकडे श्रेय नसतं. श्रेय माझ्या कोणाकडे आहे? सद्गुरूंकडे आहे. कारण त्यांच्यामुळे या अध्यात्माची कल्पलता झाली माझ्या वाणीची, वांझ असलेल्या. पुढे इतकंच नाही तर महाराज पुढे म्हणतात 21व्या ओवीत, की होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडार केली वोवरी, मन गीतार्थ क्षीरसागरी, जळशयन झाले. अनादिकालापासून देहाला आत्मा समजणारी बुद्धी कोणत्याही जन्मात ही एकसारखी होती, म्हणजे देहबुद्धी साध्या भाषेत. आणि ज्या बुद्धीत पुष्कळ दिवसांपासून केवळ मर्त्य असा देहच आत्मभ्रांतीने राहत होता, म्हणजे देहाला सत्य समजणारी बुद्धी म्हणजे देहबुद्धी, ही जी भ्रांती होती ती माझी बुद्धी असं म्हणतात आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज काय सुचवतात आहे? मी कसं बोललं पाहिजे हे सुचवतात आहे, जे आपण शिकतोय. पुढे म्हणतात, ती बुद्धी श्री गुरुने आनंदाचा कोश ठेवण्याची खोली केली आहे आणि सुखभ्रांतीने विषयाकडे धावणारे मन गीतार्थरूपी क्षीरसागरावर शयन करणाऱ्या महाविष्णूप्रमाणे झाले आहे. मन गीतार्थ क्षीरसागरी जळ शयन झाले. अत्यंत आवड मनापासून ज्ञानेश्वरीची, म्हणजेच गीतेची, म्हणजेच उपनिषदाची, म्हणजेच तत्वज्ञानाची, म्हणजेच अंतर्मुखतेची, म्हणजेच वैराग्याची आवड आवड निर्माण झाली आहे. ऐसे एक एक देवाचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तरी अनुवादलो धीटपणे, ते उपसायजो जी. 22 क्रमांकाची ओवी. याप्रमाणे श्री गुरुदेवांच्या एक एक अघटित लीला आहेत आणि त्या अनंत असल्यामुळे संपूर्ण वर्णन करण्याचे मी काय जाणू शकेन. तरी पण
धैर्याने जे काही तुमच्या संबंधी बोललो ते सहन करा महाराज, असं कोणाला उद्देशून म्हणतात आहे ज्ञानेश्वर महाराज? सद्गुरूंना, निवृत्तीनाथ महाराज, कारण समोर बसलेले आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरीचं प्रतिपादन होत आहेत. सच्चिदानंद बाबा लिहून घेत आहेत. आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवत गीता वोवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखाणिले. 23 क्रमांकाची ओवी. की मी आत्तापर्यंत आपल्या कृपा प्रसादाने ओवी छंद ज्यात आहे अशा 1 ते 9 अध्यायापर्यंत काव्यात्मक टीका ग्रंथाने भगवद्गीतेचे पूर्वखंड स्वात्मसुख भोगण्याच्या करमणुकीने वर्णिले आहेत. विनोदे वाखाणिले माऊली म्हणते, स्वात्मसुख भोगण्याच्या करमणुकीने. छान वर्णन आहे. कारण स्वात्मसुखातच तल्लीन लीन असलेले ज्ञानेश्वर महाराज जणू काही करमणूक करतात आहेत स्वतःची, आणि त्या करमणुकीमध्ये काय होत आहे, जगाचं हित होत आहे. आणि माऊलीने काय म्हटलं, पूर्वखंड 1 ते 9 अध्याय, याला माऊलीने आता पूर्वखंड असं वर्णन केलं. इतर टीकाकारांनी तसं वर्णन नाही केलं, पण माऊलीने केलेलं आहे पूर्वखंड, पूर्वार्ध. का बरं? कारण 18 अध्याय आहेत, त्यातले 9 अध्याय सांगून झालेत, विवेचन करून झालं आहे. 700 श्लोक आहेत भगवद्गीतेचे, आपल्याला माहिती आहे. त्यातले 372 श्लोक पूर्ण होतात 9व्या अध्यायापर्यंत. ओव्यांची संख्या साधारण साधारण 9,000 म्हणूया, त्यात मतभेद आहेत थोडेसे. साधारण 9,000, त्यातल्या 2,844 ओव्या पूर्ण होतात 9 अध्याय मिळून. 2,844, जवळपास 3,000 म्हणूया अंदाजे. ओवी संख्या बघायची झाली तर शुद्ध मराठीत 1/3, कारण 18व्या अध्यायात खूप ओव्या आहेत. प्रश्न संख्येचा नाही, श्लोकांच्या किंवा ओवीच्या. पण माऊली इथे आता पूर्वखंड म्हणते, कारण 9 अध्याय पूर्ण झालेले आहेत, आणि 9व्या अध्यायावर तर माऊलींचं विशेष प्रेम आहे. जे आपण 9व्या अध्यायातही बघितलं, त्या 10व्या अध्यायातही माऊली त्याचं वर्णन करणारच आहेत. आणि हे जे पूर्वखंडाचं वर्णन, पूर्वार्धाचं वर्णन, म्हणजे सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने ओवी छंदामध्ये ही जी काव्यात्मक टीका ज्ञानेश्वर महाराजांनी केली, त्याचं थोडक्यात एकेका ओळीत म्हणूया, एकेका ओवीत म्हणूया. माऊली वर्णन करते 24व्या ओवीपासून, की प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विषदू, परी सांख्यबुद्धीसी भेदू दावूनिया. हे पहिल्या अध्यायात अर्जुनाचा विषाद सांगितला. दुसऱ्या अध्यायात पण सांख्ययोग आणि बुद्धियोग या दोघात कोणत्या स्वरूपाचा भेद आहे हे स्पष्टपणाने दाखवून सांगितलं आहे. सांख्य बुद्धीसी भेदू दावनिया. आणि त्याच्या आधी म्हटलंय दुजी बोलीला योगू विषदू, म्हणजे खरं म्हटलं तर दोन्ही प्रकारचं योग सांगून झाले. कारण आपल्याला माहिती आहे 3ऱ्या अध्यायात अर्जुनानी नीट न ऐकल्यामुळे 2रा अध्याय सुरुवात केली होती की तू व्यामिश्र बोलतो आहे. तेव्हा भगवंत काय म्हणाले, अरे मी तुला दोन्ही निष्ठा सांगितल्या. तर त्या दोन्ही निष्ठा म्हणजे ते दोन्ही योग, दुजी बोलीला योगू विषदू, तो 2रा अध्याय, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा. आणि त्याच अध्यायात सांख्य योग आणि बुद्धियोग त्यातल्या स्वरूपाचा भेद स्पष्टपणाने दाखवून दिला. पुढे तिजी केवळ कर्म प्रतिष्ठेले, तीची चतुर्थी ज्ञानेसी प्रकटिले, पंचमी गवरिले योग तत्व. 3ऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्मच साधकांकरिता योग्य आहे असे सिद्ध केले. कर्म प्रतिष्ठिले याचा अर्थ काय? निष्काम कर्म, ज्याचा मला अखंड विसर पडतो, अखंड विसर पडतो. निष्काम कर्म ही साधना आहे हे मी विसरूनच गेलेलो असतो. मला फक्त पंचदशीचा अभ्यास करायला सांगा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला सांगा,
विचारसागर रहस्य, जर मोठी मोठी नावं घेतोय मी, कारण त्यालाच मी अभ्यास समजतो. आणि म्हणून मला काय वाटतं, आज मी 1 तास अभ्यास केला. का बरं? कारण मी 1 तास ग्रंथ घेऊन बसलो होतो. उरलेले 23 तास माझा अभ्यास सुरू असतो किंवा असायला हवा याचं भानच मला राहत नाही. कारण कर्म निष्काम करायचे आहेत. यत करोषि यदश्नाशी यज्जुहोषी ददासी यत, याचं स्मरणच मला राहत नाही. या निमित्ताने आपल्याला स्मरण झालेलं आहे की 3ऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्मच साधकांकरता योग्य आहे असं सिद्ध केले. 4थ्या अध्यायात तेच निष्काम कर्म ज्ञानासह सांगितले. ज्ञानकर्म संन्यास योग. पुढे पंचमी गव्हरिले योग तत्व, म्हणजे 5व्या अध्यायात अष्टांग योगाचे सिद्धांत गूढ अभिप्रायाने सांगितले आहेत. या ओव्या ज्या मी वाचतोय, 25व्या ओवीपर्यंत आपण आलोय, एका दृष्टीने छान ओव्या आहेत की ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी त्या त्या अध्यायात काय सांगायचं आहे याच्याबद्दल जर कोणाच्या डोक्यात, मनात, बुद्धीत शंका असेल, त्यांनी या ओव्या बघाव्या. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहेत की मी काय सांगितलं ते सोडून जर मला भलतं काहीतरी दिसत असेल, तर एक संधी आपलं डोकं सुधारून घेण्याची. म्हणून या ओव्या त्या दृष्टीने खूप छान आहेत. कारण माऊली म्हणत्या 5व्या अध्यायात अष्टांग योगाचा सिद्धांत मी गूढ अभिप्रायाने सांगितले आहेत. पुढे तेची षष्ठा माझी प्रकट, आसना लागून स्पष्ट, जीवात्म भाव एक वाट होती जेणे. 26 क्रमांकाची ओवी की तोच योग 6व्या अध्यायात आसनापासून समाधीपर्यंत, ज्या योगाने जीव आणि ब्रह्म हे 2 पदार्थ एका वाटेवर येतील, म्हणजे एकरूप होतील असा अर्थ, जीवात्मभाव एक वाट, अशा स्पष्ट भाषेत प्रकट केले आहे. अष्टांग योगाचं वर्णन मी 5व्या अध्यायात गूढ अभिप्रायाने आणि 6व्या अध्यायात अगदी आसनाचं वर्णनापासून तर समाधीपर्यंत स्पष्ट पद्धतीने केलं आहे असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. कारण ध्यान भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये इतकं सविस्तर वर्णन नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी अष्टांगयोगाचं वर्णन तिथे केलं आहे आणि स्वतः महाराज म्हणतात आहे. आणि त्या उद्देशानेच त्यांनी तशा ओव्या रचल्या आहेत. याचा आपल्याला काय म्हणूया, इथे पुरावा आहे आपल्यासाठी या ज्ञानेश्वरीमध्येच. पुढे म्हणतात, तैसी जे योग स्थिती आणि योगभ्रष्टा जे गती, ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्ठी. त्याचबरोबर योगनिष्ठेने युक्त पुरुषांची अवस्था आणि योगभ्रष्टांना मरणोत्तर मिळणारी गती. की परमात्मा अनुभव येण्याच्या आधी देहाचं पतन झालं साधकाचं, तर त्या योगभ्रष्टाचं पुढे काय होतं असं अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर तो नष्ट पावतो का, ते सांगताना जे अनेक श्लोक, जो विषय आलेला आहे, फार महत्त्वाचा विषय आहे तो. म्हणजे थोडक्यात योगभ्रष्टाला मरणोत्तर कोणती गती मिळते, तो विचार 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. कोणत्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो वगैरे सगळा अभ्यास करून झाला आहे आपला. पुढे तयावरी सप्तमी, प्रकृती परिहार उपक्रमी, करोनी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारही. आता त्यानंतर 7व्या अध्यायात, 6व्या अध्यायापर्यंतचं माऊलीने वर्णन केलं. 7व्या अध्यायात उपक्रमातच परा आणि अपरा असे प्रकृतीचे भेद दाखवून त्या प्रकृतीचा निराश करून पुरुषोत्तम भगवंताची जे भक्ती करतात त्याचे 4 प्रकार सांगितले आहेत. तर सगळं वर्णन आठवतं ना, कशी निर्मिती झाली पंचमहाभूतांची. भूमिरापो नलो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च इत्यादी.
तर हे जे परा आणि अपरा प्रकृतीचं वर्णन आहे, त्या प्रकृतीचा निराश करून पुरुषोत्तम भगवंताची भक्ती जे करतात, 4 प्रकारचे भक्त. छान एक उजळणीच होते आपली या निमित्ताने. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी वगैरे. पुढे म्हणतात, पाठी सप्त प्रश्नसिद्धी बोलोनी प्रयाण समय शुद्धी एवं सकळ वाक्यवधी एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी, की नंतर 7व्या अध्यायातच उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ही 8व्या अध्यायात सांगून ज्ञानी, योगी, भक्त आणि सामान्य माणसे यांचे प्रयाण कसे 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 होते व प्रयाणाकरिता शुद्ध काळ कोणता, हाच विषय सर्व श्लोक समाप्त होईपर्यंत अर्थात अध्याय संपेपर्यंत सांगितला आहे. 8वा अध्याय. 7व्याच्या शेवटी जे प्रश्न, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, त्या 8व्या अध्यायात सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारलाय. अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय वगैरे या प्रश्नांची उत्तर दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय त्या अध्यात काय आलेला आहे, की प्रयाण समयी कसं कसं प्रयाण होतं, जो ज्ञानी असतो त्याचं, जो योगी असतो, भक्त असतो आणि सामान्य माणसं, आणि त्याप्रमाणे त्या जीवाला मिळणारी पुढची दिशा कशी ठरते, हे सगळं वर्णन त्या अध्यायात आपण बघितलं होतं. पुढे माऊली म्हणते, मग शब्दब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. 8व्यापर्यंत आलो. आता 9व्याचं वर्णन. मी मगाशीच म्हणालो होतो, माऊलींचं विशेष प्रेम आहे 9व्या अध्यायावरती. बाकीच्या अध्यायांचं वर्णन एका कवित केलं आहे, बघा 9व्याला किती वेळ दिला आहे माऊलींनी. अर्थ आहे, मग अनंत वेदांमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या संबंधी जेवढा काही अभिप्राय पिकतो तेवढा लक्ष श्लोक असलेल्या एका महाभारताने प्राप्त होतो. म्हणजे वेदांमध्ये जे काही आहे किंवा भगवद्गीतेत असंही म्हणू शकतो. महाभारतामध्ये एक लक्ष किंवा काय लक्ष जी काही संख्या असेल, त्या लक्ष श्लोक संख्येमध्ये महाभारताचा जो अभिप्राय आहे किंवा वेदांचा जो अभिप्राय आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, आपण म्हणतो की नाही, भगवद्गीता ध्यानम दरवेळेला त्यातलं वर्णन आहे की सर्व वेदांचं सार उपनिषदांमध्ये, आणि सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, त्या उपनिषदरूपी गाईचं दूध काढून आपल्यासमोर गीतारूपी ठेवलेलं आहे भगवंताने. किंवा इथे जसं म्हटलं की महाभारतातल्या त्या लक्ष श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे तो संपूर्ण अभिप्राय भगवद्गीतेमध्ये येतो. आणि पुढे म्हणतात, तिये आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वचनोक्ती, आणि जो अभिप्रावो साते शती तो एकलाची नवमी. इतका माऊलींना प्रिय 9वा अध्याय. 31 क्रमांकाची ओवी आहे की, आणि संपूर्ण महाभारतातील 18 पर्वातून ज्या ज्ञानाचा लाभ होतो तितके ज्ञान श्रीकृष्णाचे उत्तर वचन आणि अर्जुनाची प्रश्नोक्ती जीत आहे अशा एका गीतेने प्राप्त होते. आणि गीतेच्या 700 श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायात आहे. इतकं माऊलींचं प्रेम या 9व्या अध्यायावरती आहे. का आहे ते पुढे दिलेलं आहेच. काय माऊलींना वाटतं 9वा अध्याय बघितल्यानंतर, हे मी सगळं का बोलतो एवढं सविस्तर, असं जर मला वाटत नसेल, असा आनंद मला जर आतून होत नसेल 9व्या अध्यायाचा अभ्यास करताना, तो ऐकल्यानंतर, तर याचा अर्थ कुठेतरी माझं चुकतंय की नाही, असा विचार अगदी म्हणजे सहज करू शकतो. की त्याच्यासाठी जे सुरुवातीला 9व्या अध्यायात अर्जुनाचं वर्णन आहे की, या लागी सुमन आणि शुद्धमती जो अनिंदक अनन्य गती, अर्जुनाचं वर्णन केलं आहे. त्यालाही तसाच आनंद होतो असं भगवंत स्वतः म्हणणार आहेत पहिल्या या श्लोकामध्ये अध्यायाच्या. भगवंतानी काय केलंय, शुद्ध मराठीत सर्टिफाय केलंय, प्रमाणित केलंय अर्जुनाला, की अर्जुना, त्याला विशेषण वापरलंय, ते बघणारच आहोत आपण, की तुला असा आनंद होतो का बरं. कारण त्याचं वर्णन माऊलीने केलं आहे की तो कसा आहे, तो सुमन आहे, तो शुद्धमती आहे,
तो अनिंदक आहे, तो अनन्य गती आहे. म्हणून त्याला अर्जुनालाही आनंद होतो, ज्ञानेश्वर महाराजांनी आनंद होतो. अरे मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावं लागे तैसे अपैसयाची. ही एकच ओवी खरं सांगायचं तर इतका आनंद देऊन जाते, कारण परमार्थाचं सार आहे त्या ओवीमध्ये. परमार्थाचं सार आहे का? कारण प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम, याच्यावर माऊली भाष्य करते, कारण 9व्या अध्यायातला श्लोक आहे दुसरा. एक उदाहरणादाखल मी फक्त बोललो श्लोक आणि ओवी, की का म्हणून ज्ञानेश्वर महाराज इतकं वर्णन भरभरून करतात 9व्या अध्यायाचं. असा तो 9वा अध्याय, की गीतेच्या 700 श्लोकातला जो अभिप्राय तो एकट्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, बिहाला मी वाया गर्व का करू. पुन्हा मौली म्हणते, म्हणून 9व्या अध्यायातील अभिप्रायावर एकदम चांगलेपणाचा शिक्कामोर्तब करण्याकरता भ्यायलेला मी. कारण हे करताना सुद्धा माऊली माऊली भीते, किती विनम्रता आहे माऊलींकडे. पहा किती सालसपणा, किती मनाचा मोकळेपणा आहे, किती शिकता येतो हो याच्यातून. किती बोलावं तेवढं कमीच आहे. माऊली भीते, कारण काय, असा शिक्का मारणं म्हणजे जणू काही मला संपूर्ण भगवद्गीता समजली आणि त्याचं सार ह्या 9व्या अध्यायात आहे असं मी प्रमाणित करतोय असं म्हटल्यावर काय झालं. माऊली भीते हे म्हणताना सुद्धा. आणि मी माझ्या अहंकारातून बेधडक परमपूज्य काकांच्या भाषेत अस्ताव्यस्त. आणि माझ्या बोलण्याला मी अभ्यास किंवा चिंतन म्हणायलाच तयार नाही, प्रवचन थेट. रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. माऊली म्हणते की तो शिक्कामोर्तब करण्यासाठी भ्यालेला मी मराठी भाषेत गीतेचा अर्थ चांगल्या पद्धतीने सांगितला असा व्यर्थ गर्व काय म्हणून करू. जाऊया पुढे, बरंच बोलणं झालं या विषयावरती. अहो गुळा साखरे मालयाचे, बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडीचे आन आन जैसे. म्हणजे इतर अध्याय जे आहेत, 9व्या अध्यायाचं इतकं सगळं गुणवर्णनं, त्याच्या श्रेष्ठत्वाचं प्रतिपादन केल्यानंतर इतर अध्यायसुद्धा भगवंतच बोललेले आहेत ना. मग त्याचा त्याला कमीपणा प्राप्त होऊ नये म्हणून लगेच माऊलींनी पुढची ओवी लिहिली, ही 33 क्रमांकाची. म्हणतात आहे की अहो गूळ साखर आणि काकवी यांचे आकार एकाच उसाच्या रसापासून बनलेले असतात, परंतु त्यांच्या गोडीची चव जशी भिन्न भिन्न असते, त्याप्रमाणे गीतेचे सर्व अध्याय एका भगवंताच्याच मुखातून निघाले आहेत आणि एकाच ब्रह्मरसाने भरलेले आहेत, परंतु प्रत्येक अध्यायाची प्रमेये सांगण्याची शैली वेगवेगळी आहे. एवढंच काय ते. म्हणून एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाय जाणविती, एक जाणो जाता हारपती, जाणते गुणेसी. काय ओवी आहे पहा माऊलींची. ही ओवी आपल्या बुद्धीने वाचली तर समजतच नाही काय अर्थ आहे त्याचा नेमका. परमपूज्य खंदारकर महाराजांनी फार मोठं विवेचन त्याच्यामुळे या ओवीवरती केलेलं आहे, कारण त्याचा अर्थच तो आहे. कारण 9 अध्यायांचं वर्णन करून झालं आहे, हे 10व्या अध्यायात वर्णन सुरू आहे. म्हणून माऊली आता संपूर्ण गीतेचं एका ओवीत वर्णन करते. एक जाणोनिया बोलती. एक एक म्हणजे इथे एकचा अर्थ 6 अध्यायांचा जो गट आहे ना, तो आहे बरं का. एक ठाये ठाये जाणविती. पुढे म्हणतात एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेसी. त्वम तत् असी, याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. एक जाणो जाता हरपती हे असी, जाणते गुणेसी. त्याच्यावरचं विवेचन वाचूया की ती शैली 3 प्रकारची आहे. वेगवेगळी शैली म्हटलं ना, 3 प्रकारची आहे. कशी, तर एक म्हणतात आहे की पहिल्यापासून 6व्यापर्यंत जे अध्याय आहेत ते सर्व जीवाच्या वाच्य व लक्ष्य स्वरूपाला जाणून बोलतात. हा विचार आपण 10व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हणजे मागच्या सत्रातच केला होता. आजही थोडासा उल्लेख केला त्याचा.
कशाचं वर्णन येतं पहिल्या 6 अध्यायात? प्रामुख्याने जीवाचं. मग त्याच्या वाच्यार्थाचं वर्णन असेल किंवा लक्ष्यार्थाचं वर्णन असेल. पण वर्णन प्रामुख्याने जीवाचं येतं. तो जीव अज्ञानावस्थेत अर्जुन असेल, भीष्म इत्यादी नावे धारण करणारा व देहाच्या उपाधीने संसार, सकाम कर्म, निष्काम कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या योगमोक्ष साधनांचा अधिकारी आहे. हे सर्व कोण करतो? जीव करतो की नाही? हे करणारा जो आहे तो जीव. त्या जीवाचे हे वर्णन आहे. योगमोक्ष साधनांचा तो अधिकारी आहे असे जीवाचे वाच्य स्वरूप जाणून बोलतात. म्हणून परमपूज्य काकांचे वाक्य पहा की म्हणून करत्या जीवानी अकर्त्या ईश्वराची उपासना करून कोणाशी एकरूप व्हायचं आहे? ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हायचं आहे. त्यामुळे हा करणारा जो आहे तो अज्ञानी असेल जीव किंवा ज्ञानी असेल. ज्ञानोत्तर कर्मच आहे, पण कर्म ज्ञानोत्तर आहे ते, एवढाच फरक. पण करणारा जो आहे तो जीव, त्याचंही वाच्य स्वरूप आहे. आणि तो जीव ज्ञानी झाला असता काय होतं? त्याच जीवाचं वर्णन कसं येतं? स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, दुसऱ्या अध्यायातलं जे वर्णन आहे. मग भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन हे कोणाचं वर्णन आहे? जीवाचं वर्णन आहे. नित्य संन्यासी प्राप्त कृतार्थ होतो असे त्याचे लक्ष्य स्वरूप जाणून बोलतात. याप्रमाणे 1 ते 6 अध्याय बद्ध मुक्त रूपाने जीवाचे स्वरूप जाणवून देतात. दुसरी शैली आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की 7व्या पासून 12व्या जे अध्याय आहेत ते ईश्वराचे वाच्य लक्ष्य स्वरूप ठिकठिकाणी जाणवून देतात. ईश्वर हा जगत्कारण, कीर्तनीय, नमस्कार्य, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. झालाय अभ्यास आपला आत्ताच 9व्या अध्याय. त्याचं वर्णन कीर्तनीय आहे वगैरे. हा ईश्वर जो आहे तो जगत्कारण, कीर्तनीय, नमस्कार्य, उपास्य, विश्वरूप, भक्तप्रिय आहे असे तटस्थ लक्षणाद्वारा त्याचे वाच्य स्वरूप सुचवितात. आणि तो ईश्वर व्यापक, असंग, अनादी, निर्गुण, अव्यय आहे अशा स्वरूप लक्षणांच्या द्वारा त्याचे लक्ष्य स्वरूप ठिकठिकाणी म्हणजे काही श्लोकात अपरोक्ष वृत्तीने जाणवून देतात. ज्या श्लोकात ईश्वराचा निर्देश तत् शब्दाने केला आहे तेथे परोक्ष वृत्ती आहे आणि जिथे अस्मत शब्दाने केला आहे तेथे अपरोक्ष वृत्ती आहे. उदाहरणार्थ, सतम परम पुरुषमुपैती दिव्यम म्हणजे तो योगी. इथे तो तत्चं वर्णन सुरू आहे की तो या दृष्टीने, म्हणून त्याला परोक्ष म्हटलं. म्हणजे दूरचा असं म्हणूया, माझ्यापासून वेगळा दूरचा. म्हणजे तो योगी त्या दिव्य परमपुरुषाला प्राप्त होतो. आता येथे तत् शब्दाने परोक्षत्वाने ईश्वराचा निर्देश केला आहे. आणि मामे वैश्यसी युक्तवैव महात्मानं मत्परायणम, हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये माम एव ऐष्यसी याचा आपण जो विचार केला होता 2-3 सत्रांपूर्वी, तिथे मलाच प्राप्त होतील येथे अस्मत शब्दाने अपरोक्षत्वाने निर्देश केलेला आहे. सारांश: 7 ते 12 अध्याय वाच्य व लक्ष्य किंवा भज्य व ज्ञेय या रूपाने ईश्वराचा निर्देश करतात. एका वाक्यात बोलायचं असेल, ईश्वराचा निर्देश. मग कधी तटस्थ लक्षणाने असेल, कधी स्वरूप लक्षणाने असेल. कधी तो भज्य असेल तर कधी तो ज्ञेय असेल. सगुण साकार या रूपाने तो भज्य आहे, तो उपास्य आहे. आणि ब्रह्मस्वरूपाने, स्वरूप लक्षणाने तो जसा आहे तसा या दृष्टीने तो ज्ञेय आहे. म्हणून त्वमचं वर्णन पहिले 6 अध्याय झाल्यानंतर हे जे तत्चं वर्णन आहे ते वाच्यार्थ आणि लक्षार्थ या स्वरूपाने आपल्यासमोर येतं. आणि त्याच गटातला हा 10वा अध्याय, ज्यातला आता जेव्हा श्लोक सुरू होतील आपण वर्णन बघणारच आहोत.
या महावाक्याचंच वर्णन सुरू आहे. म्हणून आपण सुरुवातीला बोललो की याचं भान आपल्याला भगवद्गीतेचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना असलं पाहिजे. पुढे तिसऱ्या शैलीबद्दल बोलतात की 13व्यापासून 18व्यापर्यंत जे अध्याय आहेत ते अधिकारी जीवांना ब्रह्माचा उपदेश करीत असता जाणतेपणाच्या गुणासह अद्वैत स्थितीत हारपून जातात. हा सुंदर वाक्य हा. जाणतेपणाच्या गुणासह अद्वैत स्थितीत हारपून जातात. कारण आता काय आहे? त्वम झालं, तत् झालं. आता काय उरलं? असी, ते मी आहे, सहा अहम, सोहम. त्यामुळे ब्रह्म जाणलं का हो तुम्ही? हो, जाणलं. ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरवयव आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. ते शुद्ध आहे, ते बुद्ध आहे, ते मुक्त आहे. असं जाणलं. ह्याला जाणणं म्हणत नाहीत. याला जाणणं म्हणत नाही. हे परोक्ष ज्ञान झालं. ब्रह्मतत्वाला जाणणं याचा अर्थ एकच होतो, एक रूपत्वानी जाणणं. त्याला संत वाङ्मयामध्ये अभंगांमध्ये वगैरे आलिंगन असा शब्द वापरलाय. तिथे आलिंगन याचा अर्थ एकत्व असा अर्थ होतो. स्वरूपाला दिलेलं आलिंगन ही बोलण्याची भाषा झाली. कारण आलिंगनामध्ये दोघं जण लागतात की नाही आलिंगन शब्द सिद्ध होण्यासाठी. पण तिथे भाव किंवा आशय एकनाथ महाराजांचा असा अभंग आहे या अर्थाचा, म्हणून बोलतोय मी. एक रूपत्व हाच आहे. आता ब्रह्म ज्ञेय सुद्धा त्या दृष्टीने उरलं नाही. कारण ब्रह्माला ज्ञेय म्हणणं म्हणजे त्रिपुटी स्वीकारलेली आहे तिथे. आता त्या त्रिपुटीचा सुद्धा लय झाला आहे. म्हणून असं म्हणतात की जाणतेपणाच्या गुणासह अद्वैत स्थितीत हारपून जातात. आता अद्वैत सिद्ध झालं. द्वैताचा मागमूसही तेथे नाही. क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी मामेकम शरणम व्रज. हे जे म्हटलंय भगवंतानी पुढे किंवा म्हणणं आपण ज्याचा अभ्यास पुढे करणार आहोत, जो देहादी क्षेत्रात आहे तो मी ब्रह्म आहे असे जाण. मला एकाला अभेदाने शरण ये मामेकम शरणम व्रज. माम एक असे सांगून ही वाक्ये जीवाच्या ज्ञातृत्व धर्मासह ब्रह्माच्या ज्ञेयत्वासह आणि स्वतःच्या ज्ञापकत्वासह हारपून जातात. हे त्रिपुटी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान संपून जाते. तिथे अद्वैत सिद्ध होतं. सारांश 13 ते 18 अध्याय जीवाला ब्रह्मज्ञान करून देत असता स्वतःच्या ज्ञापकत्व गुणासह ऐक्यात हरपून जातात. ऐक्यात हरपून जातात. माझा भगवद्गीतेचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास योग्य पद्धतीने सुरू असेल आणि संपन्न झाला तर हे फळ मला प्राप्त व्हायला हवं, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून अभ्यास याचा अर्थ मी मगाशीच बोललो, 1 तास मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास आम्ही करत असतो शुक्रवारी किंवा शनिवारी भारतात असाल तर. तोच अभ्यास असं ज्याला वाटतं त्याच्या विचारांची दिशाच चुकलेली आहे. उरलेले 23 तास कसा विचार करावा आणि कसं जगावं हे शिकण्यासाठी मी तो 1 तास देते आहे किंवा देतो आहे, असा विचार जो करतो त्याच्या विचारांची दिशा बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात शब्द पांडित्यासाठी अभ्यास नाही, तर हे समजून घेऊन ती तत्व माझ्या जीवनात मी कशी उतरवीन, माझ्या जीवनामध्ये कसा बदल घडवून आणीन. आमूलाग्र बदल परमपूज्य काका म्हणतात. किती आमूलाग्र? इतका आमूलाग्र की जीवन जगताना मी साधना करतो असं जर मला वाटत असेल तरी चुकलो. मी साधना करताना जीवन जगतो. प्रचंड फरक आहे. 180 डिग्री शुद्ध मराठीत. अखंड माझी साधना सुरू आहे असं ज्याला वाटतं, वाटत राहतं, इतका सावध जो असतो, सावध, साक्षेपी आणि दक्ष. म्हणून समर्थ म्हणतात त्या तात्काळची मोक्ष. कारण साक्षेप या शब्दामध्ये निरंतर सातत्य सुचवतात आहेत समर्थ. आणि सातत्य कोणत्या प्रकारचं, तर हे ते सातत्य आहे.
साधना, माझी साधना सुरू आहे. त्या साधनेत आय हॅपन टू गो टू ऑफिस, आय हॅपन टू डू दिस, आय हॅपन टू डू दॅट. हे हॅपन टू शब्द ना फार छान शब्द आहेत. पण ते तर करावेच लागणार आहे. कर्तव्य थोडी सुटली आहे कोणाला. पण इथेच माझं चुकतं. मला वाटतं आता मी घरी गेलो संध्याकाळी की मी साधना करेन. ठीक आहे, सुरुवात तशीच असते. सुरुवातीला तसाच आपण विचारही करतो, बिघडत नाही. पण हळूहळू कुठे जायचं आहे आपल्याला हे लक्षात राहायला हवं. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभो. पुन्हा माऊलींची गाडी आपल्या भाषेत मूळ पदावर आलेली आहे. की कारण वर्णन सुरू आहे 9व्या अध्यायाचं सगळं भगवद्गीतेचं. आणि हे सगळं हे ऐसे अध्याय गीतेचे, आणि त्यात वेगळं काढलंय 9व्याला परी अनिर्वाच्यपण नवमाचे. म्हणजे काय म्हणतात आहे की असे हे गीतेचे सर्वच अध्याय महत्त्वाचे आहेत. मग अशी मी तसं म्हणालो, शैली वेगळी याच्यासाठी आधीची ओळी लिहिली महाराजांनी. पण तरीसुद्धा महाराजांनी तो तरीसुद्धा हे सोडलेलं नाही. परंतु तो परंतु आलाच. परी 9व्या अध्यायाचे महत्त्व अवर्णनीय आहे. अवर्णनीय आहे. राजविद्या आहे ती. तरी पण मी त्या 9व्या अध्यायाचा मराठी भाषेत अनुवाद केला. म्हणजे थोडक्यात मी करू शकलो अशा 9व्या अध्यायाचा अनुवाद. हे तुमचे सामर्थ्य आहे प्रभो. सद्गुरू, हे तुमच्यामुळे केवळ शक्य झालं. अन्यथा हे माझं सामर्थ्य नाही. पुन्हा असं कोण म्हणत आहे? प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहेत. मी काय म्हणावं? हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. हे असं ठरवूया आणि या पद्धतीने आपलं जीवन ज्ञानेश्वरीच्या सांगण्याप्रमाणे कसं मला व्यतीत करता येईल, तशी साधना कशी करता येईल, असा विचार करूया. तशी सद्बुद्धी सद्गुरूंपाशीच आपल्या मागूया. आणि आज वेळेच्या थोडं आधी थांबूया, कारण मला काही महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे मला थोडं लवकर थांबावं लागतं आहे. त्यामुळे आजचं हे चिंतन पुष्प भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.